जानेवारी-फेब्रुवारी 2026 महिन्यांतील राजकीय सामाजिक घडामोडी. भारतासाठी प्रगतीचा काळ. भाग 1. या घटना घडणार. मोठ्या राजकीय नेत्याचा मृत्यू शक्य. मोठे उद्योग भारतात येण्याची शक्यता. साहित्य संमेलनाला मोठा प्रतिसाद. मात्र साहित्य क्षेत्रातील मतभेद वादविवाद गाजतील. खेळ स्पर्धेत देशाला मोठे यश. महागाईमध्ये मोठी वाढ. सोने चांदीच्या भावात घसरण. अवकाळी पाऊस, बर्फवृष्टीची शक्यता. 2 फेब्रुवारीच्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न उदित असून तृतीय भाग्यस्थानात कर्क राशीमधून पौर्णिमा होत आहे. रवी सोबत मंगळ, बुध, शुक्र, प्लुटो असे ग्रह तृतीय स्थानात असून चतुर्थात राहू, पंचमात शनी, नेपच्यून व अष्टमात गुरु अशी ग्रहस्थिती आहे. या काळात होणाऱ्या साहित्य संमेलनाला मोठा प्रतिसाद मिळेल. देश परदेशातील साहित्यिक संमेलनामध्ये सहभागी होतील. मात्र लेखक, साहित्यिकांमधील मतभेद, वादविवाद गाजतील. या काळात कला, मनोरंजन, चित्रपट महोत्सव यांच्या कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल. भारतीय कलाकारांचा गौरव होईल. आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळतील. लेखक, साहित्यिकांचा सन्मान होईल. या काळात मोठ्या खेळ स्पर्धेचे आयोजन होईल. भारतीय खेळाडूंना स्पर्धेत मोठे यश मिळेल. मकर राशीतील ग्रहांच्या गर्दीमुळे आंतरराष्ट्रीय उद्योगपती एकत्र येऊन जागतिक व्यापारावर मोठे निर्णय होतील. जागतिक व्यापारपेठेत मोठे बदल होतील. या काळात लेखक, साहित्यिक, धार्मिक, सामाजिक क्षेत्रातील मोठ्या राजकीय नेत्यांच्या, व्यक्तीच्या मृत्यूच्या घटना संभवतात. शनी नेपच्यून योगामुळे या काळात बर्फवृष्टी किंवा अवकाळी पावसाची शक्यता राहील. या योगामुळे काही विचित्र साथीचे विकार पसरण्याची शक्यता राहील. या काळात महागाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून बँका, सराफी दुकाने यांच्यावरील दरोड्याच्या घटना या काळात संभवतात. शेअर मार्केटमध्ये जानेवारी महिन्यात मोठी पडझड संभवते. सोन्यावजा चांदीच्या भावात उत्तरार्धात घसरण संभवते. रुपयाच्या दरात घसरण होईल. भाग्यस्थानातील पौर्णिमा देश व जनतेसाठी प्रगती करणारी असून देशाची प्रतिष्ठा, गौरव या काळात वाढेल. भारतीय उद्योग व्यापार क्षेत्रासाठी अनुकूल बदल होतील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन भविष्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.